नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आवाज येतोय माझा? हॅलो, आवाज येतोय? येतोय येतोय ताई. ओके, चालेल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. खरं तर आज पुन्हा एकदा आपल्यासाठी ही सुवर्ण संधी पुन्हा एकदा मैयाच्या कृपेने आलेली आहे. आता आपला 3रा सोमवार आहे आणि सगळेजण पटपट जॉईन होतात आपल्याला दिसतंय. पण फार वेळ त्यात न घालवता आपण आज अनुभवांना सुरुवात करणार आहे, कारण आपण सगळेच उत्सुक आहोत अजून नवीन नवीन अनुभव ऐकायला. ताई, तुमचे सगळेच अनुभव अंगावरती शहारा आणणारे आहेत आतापर्यंतचे दोन्ही सोमवार. त्याच्यामुळे आम्ही वाट पाहत असतो की पुढचा सोमवार कधी येतोय, कधी येतोय. तर आता मी जास्त वेळ घेत नाही तुमचा आणि तुमच्याकडे सोपवते ह्या कार्यक्रमाची धुरा. आता तुम्ही तुमचे अनुभव कथन सुरुवात करावी ही तुम्हाला मनापासून विनंती. नर्मदे हर. आवाज ऐकू येतोय का? हो हो, येतोय ताई. ऐकू येतोय. मागच्या वेळेला आपण काही जे अनुभव ऐकले त्यापेक्षा वेगळे अनुभव आता आपण या वेळेला घेणार आहोत. अनुभव खरंच इतके मैयानी दिले आहेत की नेमका कुठला सांगावा आणि कुठला सांगू नये हा प्रश्न कायमच माझ्या समोर असतो. ठीक आहे, जसं जसं आठवेल तसं तसं सांगते, कारण याची तयारी वगैरे अशी काही केलेली नसते. तर मैया उपाशी ठेवत नाही, हे आपण सगळेजण ऐकून असतो की मैया आपल्याला उपाशी ठेवत नाही तुम्ही परिक्रमेत असताना. आणि मला लोक विचारतात की ताई, खरंच असा अनुभव येतो का? तर आपण अनेक ठिकाणी ऐकतो की हो, कोणीतरी आलं, काहीतरी झालं आणि आपल्याला कोणीतरी अन्न आणून दिलं. पण जेव्हा अशा ठिकाणी जिथे कुणीही नसेल, अशा ठिकाणी सुद्धा मैया उपाशी ठेवत नाही, हा माझा अनुभव आहे. किंबहुना एखादा धडा किंवा एखादी गोष्ट ज्यावेळेला आपल्याला मैया सांगते, त्यावेळेला त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. आणि हे कारण फार महत्वाचं असतं. तर झालं काय, की मी आणि बाबा आम्ही दमगडच्या दिशेने म्हणजे अमरकंटकच्या दिशेने चालत होतो. आता हा जो भाग आहे साधारण बिलासपूर पासून पुढचा भाग, इथून जंगल सुरू होतं आणि या क्षेत्रामध्ये आदिवासी लोक जास्त आहेत. त्यामुळे तिथे फार मंदिरं किंवा असा प्रकार पण नाहीये. आणि जंगलाचा सगळा भाग आहे. फेरी, सेमल वगैरे अशी गावं लागतात त्या भागामध्ये. तर लागून-लागूनचे अनुभव आहेत. हा आठवला म्हणून हा आधी सांगते आणि मग दमगडकडे येते. तर अंदाजच येत नव्हता, की आपल्याला नक्की जे गाव आहे पुढचं ते कुठे आहे आणि एखादं गाव लागलं, की तिथे आता समजा संध्याकाळचे 3-3:30 झालेत. साधारण 4-4:30 पर्यंत मी निवारा शोधायला लागायचे. कारण पुढचं गाव किती दूर आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे असं वाटायचं, की नाही ठीक आहे, थोडं आधी थांबलं तर चालेल, कारण सगळा जंगलाचा भाग आहे. आणि म्हणून मग आम्ही काहीतरी आश्रम, काहीतरी धर्मशाळा, काहीतरी मंदिर एखादं असं शोधायला लागलो. आणि काय गंमत झाली, की कुठलंच आम्हाला काहीच सापडेना. मग त्या गावातून पुढचं गाव, त्या गावातून पुढचं गाव असं करत आता संध्याकाळचे 5-5:30 व्हायला लागले. अंधार जंगलाच्या भागांमध्ये तसाही थोडासा लवकर पडतो आणि आता अंधार पडेल आणि आपल्याला जागाच मिळत नाहीये. हे जेव्हा वाटायला लागलं, तेव्हा मग आम्ही थोडी स्पीड वाढवली, की आता जे कोणतं गाव येईल पुढे, तिथे आपल्याला थांबायचंय. आणि अगदी आता अंधार पडायला लागेल अशा स्थितीत असताना आमच्या असं लक्षात आलं, की आमच्या अ, मागे-मागे 3 तरुण हट्टी-कट्टी मुसलमान मुलं येतायत. आता थोडीशी भीती वाटली, थोडीशी धाकधूक वाटली. कविता ताई, आवाज थोडासा कोणाला म्हणजे म्यूट करता येईल का बाकीच्यांचा कोणाचा राहिला असेल तर? ऍक्च्युली मला म्यूट असं आहेत वाटतं आता थोडंसं सगळे. एक एक मिनिट. हां, आवाज आला की थोडंसं हा डिस्टर्ब व्हायला होतंय. जॉइन होतायत का अजून? हा, जॉईन होत आहेत तसे तसे त्यांना म्यूट करतोय आपण. बरं, चालेल. हरकत नाही. हा. हरकत नाही. मी पण जास्त वेळ थांबत नाही कारण लिंक लागलेली आहे सगळ्यांची.
तर 3 मुसलमान मुलं आमच्या मागे-मागे येत होते आणि बाबाला वाटलं, की आता हे मागे-मागे मुसलमान मुलं येतायत, आता काय करायचं? तर बाबा म्हणला, "आपण थांबून जाऊयात, यांना पुढे जाऊ देऊ." आम्ही थांबलो ना, की ते पण थांबायचे. अरे बापरे! आता काय करणार आपण? थोडा वेळ वाट पाहिली, थोडा वेळ वाट पाहिली. आणि आता चांगले म्हणजे 6:30 वगैरे होत आले, तरी हे पाठलाग करताच आहेत. कुठलंच गाव मिळत नाहीये, कुठल्याच गावात राहायला जागा मिळत नाहीये. सगळे आदिवासी लोकांच्या झोपड्या आहेत आणि आपल्याला वाटतं नर्मदा परिक्रमा किंवा आपल्याला वाटतं असं काही, पण त्यांना असं काही विशेष वाटतही नाहीये. आता शेवटी हिम्मत केली बाबांनी आणि त्या 3 मुलांपैकी एका मुलाजवळ बाबा गेला आणि विचारलं, "तुम हमारे पीछे-पीछे क्यों आ रहे हो?" तर तो मुलगा म्हणतो, "चलो ना बाबा, तुम आगे चलो." आता असं म्हटल्यावर बाबा पुन्हा थोडासा बिचकला. कारण त्यावेळेला माझं वय पण अगदी कमी होतं, 38 वर्ष होतं आणि एक तरुण स्त्री सोबत असताना 3 हट्टे-कट्टे चांगले म्हणजे साधारण 25शी ते 35च्या वयाची ती मुलं माणसं काय म्हणू ती होती. आणि पुन्हा एकदा त्याला थोडंसं खडसावून बाबांनी विचारलं, "पूछा ना तुमको, तुम पीछे-पीछे क्यों आ रहे हो? बताओ, हमारे पीछे क्यों आ रहे हो? क्या चाहिए तुमको? हम परिक्रमावासी हैं, हमारे पास कुछ नहीं है." मग त्यातला दुसरा मुलगा म्हणतो, "दिमाग मत खाना बुढ़ाऊ, चल तू आगे चल, हम पीछे-पीछे आ रहे हैं." "क्यों आ रहे हैं पीछे-पीछे वो बताओ, नहीं तो हम आगे नहीं जाएँगे." तो म्हणे, "अरे बाबा, तेरे को समझता नहीं क्या? जवान दीदी को साथ लेके जा रहा है, रास्ते में कुछ हो गया तो क्या करेगा? हैं? कोई जंगल का रास्ता है, कोई जानवर आ जाएगा, तू तो बूढ़ा है, तू क्या करेगा?" असं म्हटल्यावर थोडंसं आमच्या जीवात जीव आला. म्हणजे ही मुलं आम्हाला त्रास द्यायला येत नव्हती. मग बाबा म्हणाला, "तो तुम हमें परेशान करने नहीं आ रहे हो." त्यावर तो मुलगा म्हणतो, "तुम लोग को क्या समझता है? खुद को तुम क्या समझता है? परिक्रमा करता है तो तुमको लगता है तुम भगवान है? अरे भैया, नर्मदा मैया का ठेका क्या तुमने लेके रखा है? हाँ ठीक है, हम भगवान नहीं मानते, हाँ ठीक है, हम देवी नहीं मानते, लेकिन हम खेती करते हैं तो पानी उसका ही पीते हैं, उसके ही पानी से सींचा हुआ खाना हम खाते हैं और तुम उसकी परिक्रमा कर रहे हो, तो तुमको हम तकलीफ क्यों देंगे भैया?" मग बाबा म्हणे, "अगर ऐसा है तो साथ में चलो ना, पीछे रह रहे के हमें डरा क्यों रहे हो?" त्यावर तो मुलगा म्हणतो, "देखो, हम मांस-मच्छी खाने वाले लोग हैं। तुम्हारे साथ चलेंगे तो तुम्हारा धर्म नहीं भ्रष्ट हो जाएगा? हुँ? तुम चलो आगे-आगे, हम आ रहे हैं तुम्हारे पीछे-पीछे। यहाँ तुमको कोई गाँव में कोई जगह नहीं मिलने वाली है। हमको सीधा दमगढ़ के आश्रम में जाना है। अभी 5-6 किलोमीटर अंतर बाकी है। तो तुम तो चलो आगे-आगे, हम तुम्हारे पीछे-पीछे चल रहे हैं, डरने की कोई बात नहीं है। हम हैं ना तीनों, तुमको कोई तकलीफ नहीं होने देंगे." कसं असतं ना माणसाचं मन, आपण विचार एका गोष्टीचा करतो, होते दुसरीच गोष्ट आणि ते तिघं मागे आणि आम्ही पुढे. आता मात्र शांततेने, घाई-गडबड न करता, धावपळ न करता आम्ही असे पुढे जायला लागलो. 5-6 किलोमीटर ते म्हणाले, पण अंतर कदाचित जास्त असलं पाहिजे, कारण आम्ही पोहोचलो त्यावेळेला साधारण 8:45 झाले होते. खरं तर हे नियमाच्या बाहेर आहे. अंधार पडल्यावर परिक्रमा करू नये. पण आमच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. कारण आम्हाला कुठे विश्राम करायला जागाच मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही दमगडकडे गेलो. दमगडचा आश्रम हा गावापासून बाहेर असा आणि राम कुटीर त्या आश्रमाचं नाव. आता तो आश्रम बदललेला आहे. आता तिथे सगळं सिमेंटचं बांधकाम वगैरे झालेलं आहे. पण मी ज्यावेळेला गेली त्यावेळेला तो आश्रम म्हणजे एक अत्यंत रमणीय ठिकाण. असं ठिकाण जिथे तुम्ही ते महंत आणि नर्मदा मैया यांच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. जंगल आजूबाजूला. त्यानंतर जंगलातले प्राणी बऱ्यापैकी तिथे असतात. त्यावेळेला तरी होते. गावापासून बराच दूर तो आश्रम होता.
आणि तिथले महंत ज्यावेळेला आम्ही त्यांना भेटलो, तर त्यांनी आम्हाला इतकं छान सांगितलं, "यहाँ पे आप आए हो ना, यहाँ आपको मोबाइल नेटवर्क नहीं मिलेगा. नेटवर्क सिर्फ एक, सीधा डायरेक्ट कनेक्शन ऊपर वाले से." इतकं छान वाटलं ते ऐकून. पण आम्ही तिथे पोहोचलो, त्याच्यानंतर बराच वेळ किंबहुना ती रात्र हा एक मोठा अनुभव होता. सांगते. आम्हाला त्या दारापर्यंत त्या तिघा मुलांनी सोडलं आणि म्हणाले, "बाबाजी, अब आप आवाज लगाओ. हम तो आश्रम के अंदर आएंगे नहीं. तो आप आश्रम तक सही सलामत पहुंच गए हो. अब हम वापस जाते हैं. हम गाँव में कहीं रुक लेंगे और कल सुबह को घर चले जाएंगे." आश्रमाच्या दारापर्यंत त्यांनी आणून सोडलं होतं. आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद दिले. त्यांची क्षमा सुद्धा मागितली, की आम्हाला त्यांच्या हेतूवरती जरा डाऊट आला आम्हाला त्यांच्यावरती म्हणून आम्ही त्यांची क्षमा मागितली आणि ते आपले निघून गेले आणि आम्ही नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर करायला सुरुवात केली. जवळ-जवळ पाऊण तास नर्मदे हर केलं. आवाज दिलेत. एक लाकडाचं फळ्यांचं फाटक होतं. ते तारेनी बांधून ठेवलेलं होतं चांगलंच. ते उघडायचा प्रयत्न केला म्हणजे हलवायचा प्रयत्न केला, की आवाज येईल. आता आश्रमाची स्थिती कशी होती? दार होतं बाहेर, तारेचं कंपाउंड होतं. दार म्हणजे आपण फाटक ज्याला म्हणतो लाकडी. ते फाटक होतं, तारेचं कंपाउंड होतं. मध्ये छान झाडं लावलेली होती, अंगण होतं आणि अंगणापासून म्हणजे साधारण एक 30 फूट आतमध्ये गेल्यानंतर खोली होती आणि त्या खोलीचं दार पलीकडच्या बाजूला होतं. म्हणजे आम्हाला त्या खोलीचं दार दिसत नव्हतं. खोलीची पाठमोरी बाजू आमच्याकडे होती. त्याच्यामुळे आम्ही खूप प्रयास करत होतो, की कुठून तरी आतमधल्या महंत बाबांना आवाज ऐकू जाईल आणि ते दार उघडतील. पाऊण तास झालेला होता. दार उघडल्या गेलेलं नव्हतं. आता त्या मुलांनी इथपर्यंत सोडलंय आणि त्याच्यानंतरही आपल्याला आश्रमाच्या बाहेर भर जंगलात असं रात्रभर बसून राहावं लागणार आहे का? कारण उलटं गावात जायचं तर तो सुद्धा रस्ता कठीण, मोठा, गुंतागुंतीचा, वळणा-वळणाचा असा रस्ता होता आणि तो चुकणं फार स्वाभाविक होतं. त्यामुळे निदान आश्रमासमोर तरी आपल्याला बसावं लागेल असं वाटत होतं. त्यावर बाबा म्हणाले, "एक काम करतो मी आता थोडीशी तार वाकवतो, आतमध्ये जातो, दार उघडतो आणि मग तू आतमध्ये ये. दुसरा कुठला पर्यायच नाही आपल्याजवळ." त्याप्रमाणे बाबांनी खालची तार खाली आणि वरची तार वर अशी वाकवली. बाबा आतमध्ये गेला. फाटकाला गुंडाळलेली तार त्यांनी चांगली सोडली. दार उघडलं आणि आम्ही आतमध्ये आलो. आता निदान आम्ही आश्रमाच्या आतमध्ये होतो, अंगणातच. पण मनाला तेवढंच समाधान, की कंपाउंड आहे, काहीतरी सुरक्षा आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो, तर तिथे एक गवताच्या पेंड्या टाकून केलेलं एक आडोसा म्हणू, म्हणजे त्याला भिंत काहीच नव्हती आणि 2 खांब होते आणि त्या खांबावरती एक छतासारखं केलेलं होतं आणि त्यावर सगळ्या गवताच्या पेंड्या होत्या. झोपडी आपण म्हणूया झोपडीसारखं असं काहीतरी. आणि तिथे आम्ही सामान ठेवलं आणि आम्ही परत नर्मदे हर, नर्मदे हर म्हणायला सुरुवात केली. आतून काही कुणाची चाहूल नाही, काही नाही, काही नाही. एव्हाना 10 वाजत आले होते. वाजून गेले होते. आणि आता काही इलाज नाही, उपाय नाही म्हणून आम्ही शेवटी थोडंसं थकलो. मागून, आमच्या मागून नर्मदा मैया 3.5-4 फूट तिचं पात्र होतं. एवढी लहानशी बाल नर्मदा मैया वाहत होती. आणि आता बस आता इथे बसायचं असं ठरवलं आणि आम्ही हरून थकून तिथे बसलो आणि आतून महंत महाराज बाहेर आले. महंत महाराज जसे बाहेर आले, तसे मनात आमच्या सगळ्या इच्छा पालवायला लागल्या, की आता निदान आपल्याला काहीतरी खायला जे असेल ते सकाळचं असेल सकाळचं, संध्याकाळचं असेल संध्याकाळचं. आपल्याला काहीतरी खायला मिळेल. आणि असं म्हटल्याबरोबर बाबांनी अगदी कळवळीने विचारलं, "महाराज जी हमें पता है कि हमको बहुत ही लेट हो गया है, ये समय नहीं है लेकिन ऐसी-ऐसी मुश्किल आई और हमको बहुत भूख लगी है। हम वैसे माँगते नहीं हैं लेकिन आज ज़्यादा ही चलना हुआ और बहुत थकान सी हो रही है, तो क्या हमें भोजन प्रसादी मिल जाएगी?" तर ते म्हणाले, की "ऐसा है कि मैं 7 बजे के बाद तो कोई परिक्रमावासी आते नहीं हैं, तो मैं 7 बजे सारी भोजन प्रसादी जो है वो कुत्तों को खिला देता हूँ, बाहर कुत्ते आते हैं, तो अभी तो अपने पास कुछ नहीं है।"
बरोबर आहे यार, ते तरी त्यांना तरी कसं काय माहिती आपण येणार किंवा काय. मग म्हटलं की ठीक है बाबा जी, हम चाय भी हमें मिल जाए तो भी हमें दिक्कत नहीं है, हम चाय पा लेंगे. तर ते म्हणाले की देखो चाय तो दे सकता था मैं तुमको, लेकिन ऐसी बात है कि लकड़ियाँ खत्म हो गई है, चूल्हा है अपने यहाँ पे, लकड़ियाँ खत्म हो गई है, लकड़ियाँ नहीं है तो चाय कैसे बनाओगे? त्यावर बाबा म्हणाला, "वो नहीं, मैं थोड़ा-सा लकड़ियाँ जमा कर लेता हूँ पास में छोटी-छोटी, एक चाय बनाने के लिए कितनी लकड़ियाँ लगेगी? मैं जमा कर लेता हूँ लकड़ियाँ." ते महंत म्हणाले, "अच्छा लकड़ियाँ जमा कर लोगे?" तर म्हणे की "हाँ, लकड़ियाँ जमा कर लेंगे." "ठीक है, फिर जमा कर लो लकड़ियाँ." आणि मग ते महाराज तिथे चकरा मारायला लागले आणि आम्ही थोडासा पालापाचोळा, थोड्याशा काड्या जमा केल्या या आशेने, की आता आपल्याला चहा प्यायला मिळेल. मग ते आम्हाला मध्येच थांबवून म्हणाले, "वैसे लकड़ियाँ तो तुमने थोड़ी बहुत जमा कर ली है, लेकिन दिक्कत ये है कि अपने पास दूध भी नहीं है." आता दूध नाही आहे म्हटलं ठीक आहे ना, काळा चहा पिऊ, काय हरकत आहे. काहीतरी आपलं पोटात टाकायचं आणि झोपायचं. गरम-गरम निदान काही तर मिळेल. तर म्हटलं, "हम काली चाय पी लेंगे." तर पुन्हा ते चकरा मारायला लागले. आम्हाला वाटलं ते आता आतून जाऊन चहाचं सामान आणतील. अ, ते आतमध्ये गेले आणि 2 डब्बे घेऊन आले हातात. म्हटलं, "वा चला चहा साखर आलेली आहे, पाणी मैयाचं आहे ते घ्यायचं आणि चहा करायचा." तर म्हणे, "ये लो." असं म्हणून त्यांनी एक डब्बा माझ्या माझ्या हातात दिला. तो रिकामा होता. अ, "दिक्कत ये है माताजी की शक्कर खत्म हो चुकी है." जाऊ दे, आपण चहाचं काळं पाणी पिऊ, चालेल ते पाणी तरी पोटात जाईल, निदान काहीतरी पिल्यासारखं वाटेल. म्हटलं, "कोई बात नहीं बाबाजी, हम बिना शक्कर की चाय पी लेंगे." असं म्हणताच त्यांनी चहाचा डब्बा दिला आणि म्हणाले, "ऐसा है माताजी, चाय भी खत्म हो चुकी है." आता काय करायचं? चहाही संपलेला आहे. म्हटलं, "अरे देवा! कोई बात नहीं बाबा जी, एक काम करते हैं, हम पानी पी के सो जाते हैं." तो म्हणे, "हाँ, ये आप करो, आप पानी पी के सो जाओ." तो फिर मैं क्या सोच रहा था, आपको पानी ही पीना है ना, तो फिर चूल्हा क्यों जला रहे हो? ये नर्मदा मैया है, ले पानी और पी लो. तर हेही बरोबर आहे. आता गरम पाणी पिऊन काय मोठा फरक पडणार आहे? जाऊ दे, झालं. ते म्हणाले, "ठीक है, अब मैं जाता हूँ अंदर." आणि ते आतमध्ये जायला निघाले. झालं असं, की बाबा खूपच जास्ती थकला होता. एकतर वय होतं, त्यानंतर चालणं जास्त झालं होतं आणि बाबाची जरा चिड व्हायला लागली. म्हणलं, "हे काय असं? काहीच कसं काय ठेवत नाही, चहा तरी ठेवायला पाहिजे, अमुक तरी आणि आता मी कायच करू?" असं म्हणून बाबा म्हणला, "मला काही करायचं नाही, मी इथे बसल्या-बसल्याच झोपणार आहे. मला फार चिड होते आता." घट बाटलीभर पाणी प्यायला आणि टेकून बसला. थंडी होतीच. मी म्हटलं, "अरे, ठीक आहे, होईल काहीतरी. आपण असं करू, आसन तर लावूया आधी." आपण आसन लावू. कदाचित आपली परीक्षा घेत असतील. काहीतरी फळ असेल, केळ असेल, काहीतरी असेल. बघूयात काय होतंय ते. नाहीतर मी बघू का माझ्याकडे बिस्किटाचा पुडा असेल, कुठे एखादे 2-4 बिस्किटं राहिले असतील, तर म्हणला, "तुझी बॅग सकाळी मीच आवरली. त्याच्यामध्ये काहीही नाहीये." व्हायचं काय, की बरेचदा कपडे धुण्याचं काम मी करायची. तर मग त्यावेळेला बॅगमध्ये सामान टाकणं वगैरे असे कामं बाबा करायचा. म्हटलं, "असू दे, जाऊ दे, आपण अंथरूण तर लावू." असं म्हणून मी बाबाच्या बॅगमधनं बाबाचं अंथरूण काढून दिलं. ते अंथरून दिलं आणि मी माझ्या बॅगमधनं माझं अंथरूण काढलं आणि ते अंथरायला लागले आणि मी बाबाला म्हटलं, "काय रे बाबा, एक जास्तीचं ब्लँकेट मला असं वाटतं काढून घ्यावं. आपण जंगलात आहोत, रात्री थंडी वाजेल." आणि असं म्हणून मी बॅगमधनं ते दुसरं ब्लँकेट फ्लीसचं मऊ-मऊ, ते मी असं बाहेर काढलं आणि जसं मी बाहेर काढलं, त्या ब्लँकेटमधनं हल्दीरामच्या मुगाच्या डाळीची 3 पाकिटं उडून बाबाच्या अंगावर जाऊन पडलीत. इतका आनंद झाला म्हणून सांगू. तो म्हणाला, "हे कुठून आलं?" मी म्हटलं, "मला काय माहिती हे कुठून आलं?" तर म्हणे, "अगं, हे 10-12 दिवसांपूर्वी आपल्याला कोणीतरी दिलं होतं." मी एकच मिनिटं. मी कार्यक्रमात आहे 9:30ला फोन करते. मी WhatsApp करून देईन. हां. तर कोणीतरी आम्हाला दिलं होतं आणि मला असं वाटलं, की ते आम्ही एकतर खाऊन संपवलं किंवा कोणाला तरी देऊन टाकलं.
अशा पद्धतीचं. पण ते काही नाही, ते कसं काय त्या ब्लँकेटच्या घडीमध्ये गेलं, काय झालं माहिती नाही आणि त्या दिवशी जेव्हा आम्हाला काहीही मिळालं नाही, तेव्हा त्या हल्दीरामच्या डाळीची पाकिटं आम्हाला मिळाली आणि मैयानी आम्हाला उपाशी झोपू दिलं नाही. पण यामागचा धडा खूप समजून घेण्यासारखा आहे. आपल्याला आपल्या मनाची तयारी ही प्रत्येक वेळेला त्या पद्धतीनेच करावी लागते. आम्ही तिथे उशिरा पोहोचलो होतो, जे पोहोचायला नको होतं. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मनाला हे समजवणं आवश्यक होतं, की आपण उशिरा पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे त्याचे जे काही परिणाम असतील, ते आपल्याला एक्सेप्ट करावे लागणार आहेत. आणि जेव्हा मैयाच्या लक्षात आलं, की आता या लेकरांच्या हाती काही नाहीये. तिने परीक्षा पाहिली आणि ते डाळीची पाकिटं तिने ती ठेवली. किंबहुना असं सुद्धा म्हणता येईल, की ही वेळ आमच्यावर येणार आहे, हे तिला कदाचित आधी माहीत होतं आणि म्हणूनच आधी ती पाकिटं आमच्याकडनं संपली नाहीत आणि ती आजच्या दिवसासाठी त्या ब्लँकेटच्या घडीच्या आतमध्ये कशी काय गेली काय माहीत. तर हा एक अनुभव होता. त्यानंतरचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. हा जरा अ, भयंकर अनुभव आहे बरं का. भयंकर म्हणजे भयावह. भयंकर म्हणजे अशा कुठल्यातरी शक्तीचा ज्या ह्या इथल्या शक्ती नाहीत. मागच्या वेळेला मी तुम्हाला चिखलदऱ्याचा अनुभव सांगितला होता. त्यापेक्षाही अत्यंत भयंकर, भयानक सांगते. मी आणि बाबा आम्ही होशंगाबाद, नर्मदापुरम आता आपण ज्याला म्हणतो, त्या भागात आम्ही होतो आणि तिथे खर्रा घाट नावाचा घाट आहे. तिथे एक दत्त मंदिर आहे. आम्ही उतरलो होतो पाटणकरांकडे आणि जयूदादा आम्हाला घेऊन गेले होते मंदिरामध्ये आणि तिथलं दर्शन वगैरे घेऊन आम्हाला परत यायचं होतं, कारण आम्ही सामान घेऊन गेलो नव्हतो. मात्र तिथे एक गंमत झाली. हा अनुभव जेव्हा मी सांगते ना, तेव्हा मी या अनुभवाला टायटल देते. एक शीर्षक देते. ते असं, "सद्गुरू सारिखा असता पाठीराखा." ज्यावेळेला आपला सद्गुरू आपल्यासोबत आहे, आपल्या पाठीशी आहे, त्यावेळेला कुणीही आपलं काहीही बिघडवू शकत नाही म्हणजे नाही. आता गंमत काय झाली, त्या खर्रागडच्या मंदिरामध्ये मी गेले. सुंदर दत्त मंदिर आहे ते. बाहेर म्हणजे त्या मंदिराचं एक थोडंसं हे सांगते कसं आहे. एक बाहेर मोठं ग्राउंड असेल, त्याच्या आतमध्ये एक ग्राउंड आणि त्याच्या मधोमध मंदिर. हे सगळं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर शहरापासनं फार दूर नाही, थोडंसं दूर आणि अत्यंत तिथे असे गूढ वातावरण तिथे होतंच आधीपासनं. एक मोठं हॉल आणि आतमध्ये गर्भगृह आणि त्या गर्भगृहात दर्शन घ्यायला ज्यावेळेला मी गेले, त्यावेळेला तिथे 2 बाजूला 2 पादुका आणि मध्ये दत्त महाराजांची मूर्ती. असं ते मंदिर. त्या मंदिरात मी गेले, नमस्कार केला आणि शांतपणे तिथे थोडेसे बसले. तर माझ्या असं लक्षात आलं, की मंदिराच्या भिंतींवर सगळीकडे वेगवेगळ्या संतांची किंबहुना टेंबे स्वामी महाराजांच्या अनुयायांचे फोटो लावलेले आहेत. आणि मी एक करून सगळे फोटो बघायला लागले. अगदी सगळे जवळ-जवळ 12-15 फोटो होते आणि एका भिंतीकडनं म्हणजे असं डावीकडनं बघत उजवीकडे. मी इथे उभी आहे आणि समोर मूर्ती आहे आणि माझ्या डावीकडनं बघत मी माझ्या उजवीकडे पर्यंत सगळे फोटो पाहिले आणि मी खूप नाराज झाले. मी इतकी नाराज झाले, मनातून मला इतकी नाराजी वाटली. का माहिती का? तिथे माझ्या नानांचा फोटो नव्हता. माझे नाना टेंबेस्वामी महाराजांचे शिष्य, मोठ्या महाराजांचे शिष्य. त्या मंदिरात मोठ्या महाराजांच्या सगळ्या अनुयायांचे फोटो लावलेले होते. मग माझ्या नानांचा फोटो तिथे का नाही? मला अगदी क्षणभर वाटलं, की उगाच आली मी या मंदिरात हं. जिथे माझे नाना नाही, तिथे मला यायचंच नाही. मला काही करायचंच नाही इथे. जाऊ दे, चला वापस. आणि पुढच्या क्षणाला विचार आला 2 मिनिटं बसावं आल्यासारखं
मन उदास झालेलं होतं माझ्या माझ्या गुरूंचा फोटो नव्हता तिथे. मन उदास झालेलं होतं आणि तरी सुद्धा मी 2 मिनिटं बसले. बाबाचं दर्शन घेऊन झालं होतं. बाबा बाहेर औदुंबराच्या खाली जाऊन बसला होता आणि उठले आणि सहज माझं लक्ष माझ्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर गेलं आणि तिथे माझ्या नानांचा फोटो होता. म्हणजे मी सगळीकडे नानांना शोधत होते आणि ते नाना माझ्या पाठीशी होते. मला खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. म्हटलं असं कसं आपण संपूर्ण न बघता आपण विधान केलं. आपलं चुकलं. असं करायला नको आणि मग आता याची क्षमा याचना करायला पाहिजे. म्हणून मग मी नानांना म्हटलं, "नाना मी काय करू? मी असं करते. तुमची जी पोथी आहे मार्तंड महिमा, त्याचं मी इथे बसून मी पारायण करेन. तेव्हा कुठे मला थोडंसं असं वाटेल, की पश्चाताप केल्यासारखं मला वाटेल." आणि मी जयूदादांना तसं बोलून दाखवलं. म्हटलं, "दादा असं करतो, आम्ही इथे रात्री येतो आणि रात्री आलो, की इथे थोडंसं स्वच्छता नव्हती मंदिरामध्ये त्यावेळेला. अ, तिथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडे त्यांची गाय आजारी असल्यामुळे ते 2 दिवस नीट लक्ष देऊ शकत नव्हते मंदिरात. तर मी म्हटलं, की "ठीक आहे ना, स्वच्छताच करायची आहे, मी करून घेईल." मंदिराच्या बाजूला एक मोठा हॉल होता. अ, तो त्या हॉलच्या खालच्या काचेच्या खिडक्या आणि काचेचं दार हे त्याच्या काचा निघाल्या होत्या. त्यामुळे हॉलमध्ये राहू नका, जंगलाचा भाग आहे, सरपटणारे प्राणी असतात. तर दुसऱ्या बाजूला काही खोल्या होत्या. त्याला टीन शेड लागलेलं होतं. तिथे त्या उघडून पाहिल्या, त्यासुद्धा स्वच्छ नव्हत्या. तर मग आम्ही ठरवलं, की देवळाचं गर्भगृह आहे. तिथेच आम्ही आसन लावू आणि थोडंसं स्वच्छता करून घेऊ. समोर हापशी होती. सकाळी लवकर उठू, अंघोळ-पाणी आटोपू आणि आपल्या पोथी वाचायला सुरुवात करू. साधारण 3-3.5 तास पोथी वाचायला मला लागतात. बाबा म्हटला, "मी पण वाचेन" आणि मग आम्ही परत पाटणकरांकडे गेलो आणि सगळं सामान घेऊन आम्ही परत आलो. आता परत आलो तर जे मी सांगितलं मोठं ग्राउंड होतं, मग छोटं ग्राउंड होतं. त्या दोन्ही ग्राउंडला कुलपं होती. शिवाय मंदिराला पण कुलूप होतं. पुजाऱ्यांचा नंबर मी घेतला होता. मी त्यांना फोन केला. म्हटलं, "बाबाजी, यहाँ तो ताला लगा हुआ है." तर म्हणले, की "मैया जी, आप मत रहो ना यहाँ पे." म्हटलं, "का हो?" तर म्हणे, की "मेरी मानो आप मत रहो. अच्छा संकेत नहीं है. मेरे गाय की तबीयत बहुत खराब है और गाय दत्तगुरु की होती है, तो अच्छा संकेत नहीं है. आप यहाँ मत रहो." तर मी म्हटलं, की "नहीं, ऐसा कुछ नहीं है. मैं नहीं मानती ये चीज़ों को. आप तो चाबी लेके आओ." या किसी को भेज दो या हमें बता दो, हम आ जाते हैं चाबी लेने. तर म्हणे, "मैं लड़के को भेज रहा हूँ." आणि फोन ठेवला आणि दोघं जण किल्ली घेऊन आलेत. आता आम्ही दार उघडणार आणि तिथे आसन लावणार. त्या दोघांपैकी एक पुजारी होते. म्हटलं, "आप क्यों आए? आपकी गाय की तब्येत ठीक नहीं है." तर ते माझ्या पाया पडले अक्षरशः आणि हात जोडले. म्हणाले, "मैया जी कुछ भी करो, आज की रात आप यहाँ नहीं रहो. आप वापस जाओ. अब सुबह 4 बजे आ जाओ. मैं आपके लिए सारी सफाई करके रखूँगा, सब कुछ मैं करके दूँगा. आप रात को यहाँ नहीं रहेंगे. बस मुझे कुछ नहीं मालूम." आता इतकं कोणी गयावया करतं आहे, काहीतरी कारण असेल असं मला वाटलं आणि मी बाबाला म्हटलं, की "चल बाबा जाऊ दे. आपण घरी जाऊयात. सकाळी येऊयात, लवकर येऊयात." आम्ही घरी गेलो आणि सकाळी अगदी 3:30ला, 3:45ला उठून 4:15 पर्यंत मंदिरात येऊन पोहोचलो. ठरल्याप्रमाणे किल्ली आमच्याच जवळ होती. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळं उघडलं, थोडीफार सफाई केली आणि सफाई केल्यानंतर आम्ही पोथी वाचायला सुरुवात केली. सगळे ट्यूबलाइट्स खूप ट्यूबलाइट्स होते देवळात. देवळात सगळे ट्यूबलाइट्स लावलेत. 2 दत्तमूर्तींच्या बाजूला 2 मोठ्या समया आणि 2 छोट्या समया, बाजूला एक मोठी समई आणि आम्ही पाट मांडले होते. पाटावरती दिवा आणि प्रसाद एवढंच ठेवलं होतं. त्या आमच्या 2 अशा एकूण 2 निरांजनं आणि 3 समया अशा लावून ठेवलेल्या होत्या आणि आम्ही पोथी वाचायला सुरुवात केली. इथून खरी गंमत सुरू होते हां. पोथी वाचता थोड्याच वेळाने इलेक्ट्रिसिटी गेली, लाईट गेली. बरं त्यात गंमत अशी, की माझ्याजवळ पुस्तक होतं पोथीचं आणि बाबाकडे मोबाईल होता. बाबा मोबाईलवरती पोथी वाचत होता. त्याच्यामुळे आता मला दिसत नव्हतं आणि बाबाला मोबाईल असल्यामुळे दिसत होतं.
थोडंसं नेहमी वाचत असल्यामुळे थोडंसं शब्द काही पाठ होते, त्यामुळे तो अध्याय थोडा-थोडा संपत येईपर्यंत वाचला आणि अचानक लहान मुलं बर्थडे केकवरच्या मेणबत्त्या कशा एका झटक्यात विझवतात ना, तशा त्या समोरच्या 2 समया कुणीतरी जोरात फुंकर मारावी अशा एकदम एकाच वेळी आणि फस्कन म्हणजे न लवलव करता सुद्धा त्या फस्कन अशा विझल्यात. आता आमच्या समोरची 2 निरांजनं आणि बाजूची 1 समई एवढी तेवत होती. थोड्या वेळाने पुन्हा ती जी तिसरी समई होती, ती सुद्धा तशीच न लवलवता, न फडफडता एका क्षणात विझली आणि त्या समयी विझल्यानंतर वातावरणात प्रचंड गारवा पसरला. एक वेगळ्याच प्रकारचा दमट, ओशट आणि अनप्लेझंट असा अ, असा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं त्याला घाण नाही म्हणता येणार. त्याला कुबट-कुजट आपण फार तर फार म्हणू शकतो. असा थोडासा वास यायला लागला. आणि त्याच्यासोबत आम्ही आपलं वाचन जेवढं दिसेल, जसं दिसेल, आमच्या समोरची 2 निरांजनं तेवत होतीत अजून. तर जसं दिसेल तसं आम्ही वाचत होतो आणि अशात झालं काय, की मला प्रचंड शिंका यायला लागल्यात. अगदी इतक्या, की मला वाचणं दूरची गोष्ट आहे, माझे डोळेच उघडे राहत नव्हते. नाकातनं पाणी येत होतं, घसा सुकल्यासारखा वाटत होता, डोकं दुखायला लागलं होतं, काही कळत नव्हतं. आणि अशात हे लक्षात यायला लागलं होतं, की धिस इज नॉट नॉर्मल. हे काहीतरी अशी कुठलीतरी शक्ती आहे, जी आपल्याला वाचू देत नाहीये. काय कसं बाबाला सुचलं माहिती नाही. बाबा एक ओळ मोठ्याने आणि 2दा वाचू लागला. अ, त्याला असं सुचवायचं होतं, की एक माझ्या वाटची आणि एक त्याच्या स्वतःच्या वाटची. असं करत असताना मी थोडी शांत झाले आणि आता जो त्रास मला होत होता, तो सगळा त्रास बाबाला व्हायला लागला. आता कठीण होतं. पण आता माझा त्रास बरा होत होता. त्यामुळे जसं दिसेल तसं आता मी 2दा ओळ वाचायला लागले आणि बाबा शांत बसला. हे सगळं साधारण एक 15-20 मिनिटं चाललं असेल आणि तितक्यात बाजूच्या खोलीच्या छपरावर जे टीन शेडचं होतं, त्याच्यावर कमीत कमी 200-250 किलो काहीतरी दण-दण नाचतंय असं वाटायला लागलं. आपण माकडं आलेली वगैरे बघतो ना, की एखाद्या ठिकाणी एखाद्या टिणावर माकडं नसली तर कसा आवाज येईल? त्या आवाजापेक्षा निदान 70-80 पट मोठा, वीज पडावी तसा. तसा आवाज दण अगदी कंटिन्युअस सुरू होता. तो इतका जोरात होता, की त्याच्या आवाजाच्या आणि ते जे टीन शेड त्याच्यावरती जे काही होतं, जे नाचत होतं, त्याची कंपनं इतकी जोरदार होती, की आमच्या समोर ठेवलेले पाट हे असे थरथर असे थरथरायला लागले. त्याचा आवाज यायला लागला. तावदानं काचा त्या थरथरायला लागल्या. त्याचा आवाज यायला लागला आणि हे थैमान कमीत कमी 15 मिनिटं तसंच चालू होतं. आम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली होती ती अशी, की इथून उठून बाहेर गेलं तर आपलं जिवंत राहणं शक्य नाही. आपण जोपर्यंत इथे बसलेलो आहोत, तोपर्यंत आपण जिवंत आहे. मग आता एकच करायचं, जो शब्द दिसेल तो वाचायचा. अर्थ लागला नाही तरी चालेल, अक्षर लागला नाही तरी चालेल, ओळ लागली नाही तरी चालेल. खरं सांगते त्यावेळेला वाचनात अजिबात लक्ष नव्हतं. लक्ष सगळं कान सगळे त्या आवाजाकडे, चाहूल सगळीकडे कुठून काही आत येतंय का? कुठून काही आत येतंय का? 14-15 मिनिटांनंतर हे थैमान आपोआप शांत झालं. अ, मंदिराच्या खिडक्या उघड्या होत्या. आम्ही दोघं असे बसलेलो होतो आणि आमच्या दोन्ही बाजूंना खिडक्या होत्या, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. आणि थोडंसं सगळं जरा शांत झालं. अ, आणि त्याच्यानंतर आता उजाडलं थोडंफार किंचित म्हणजे आपण पहाट झुंजू-मुंजू म्हणतो ना, त्याच्यात थोडी आधीची हे समजा आणि त्यावेळेला सगळं शांत झाल्यावर
कोणाचे तरी पावलं वाजलेत. तर मला असं वाटलं, की हा पुजारी आला बाबा. ठीक आहे. आणि पावलं वाजलेत आणि आमच्या म्हणजे माझ्या उजव्या बाजूला असलेल्या खिडकीजवळ ती पावलं येऊन थांबल्याचा भास झाला. आणि माझ्या समोर जो पाट होता, त्या पाटावरती आमच्या दोघांच्याही पाटावरचे दिवे एवढ्या थरथराटातही चालू होते. ते विझले नव्हते. आणि त्याच्या प्रकाशात अत्यंत अंधुक सावली नाही सावलीच म्हणा, पण खूप पुसट म्हणजे कुणीतरी आत डोकावतंय असे उभे-उभे गज होते खिडकीला. त्या गजांना पकडून कुणीतरी असं आत डोकावतंय अशा प्रकारची हलकीशी सावली अ, माझ्या डाव्या बाजूला माझ्या आणि बाबाच्याही डाव्या बाजूला पडते आहे, असं आम्हाला वाटलं आणि अनायास माझं लक्ष खिडकीकडे गेलं, की बहुतेक पुजारी आले. खिडकीत कोणीच नव्हतं. माझं लक्ष पुन्हा जमिनीवर गेलं. जमिनीवर सावली अजूनही दिसत होती. जमिनीवर सावली दिसत होती आणि खिडकीत कोणीही दिसत नव्हतं. पुन्हा पावलांची चाहूल पुन्हा सुरू झाली आणि ते जे काय होतं बाहेर, ते जे काय बाहेर होतं, त्या शक्तीनी, त्या पावलांनी मंदिराला उलट्या 3 प्रदक्षिणा घातल्या. उलट्या हं, सरळ नाही. उलट्या 3 प्रदक्षिणा घातल्या. आता तर आता तर असं झालं होतं, की आता कळलंय, इथे आपला शेवट आहे. इथे आपला शेवट आहे. आपण इथून उठलो तर आपण संपलो. काय जे होईल ते होईल. इथून उठायचं नाही. आणि आम्ही तसंच तिथेच शांत बसत राहिलो आणि वाचत राहिलो. जे जमेल, जसं जमेल. एव्हा ना 5वा अध्याय संपला आणि 6वा अध्याय सुरू केला. 6वा अध्याय सुरू होऊन 5ही मिनिटं झाले नसतील, तर लाईट्स आले. इलेक्ट्रिसिटी आली. सगळीकडे छान लखलखाट झाला. जो कुबटपणा होता तो निघून छान थंड आणि सुंदर प्रसन्न करणारी झुळूक आत येऊ लागली. गूढता जी होती वातावरणात ती सुद्धा नाहीशी झाली आणि जणू काही झालंच नाहीये, अशा पद्धतीने वातावरण पुन्हा पूर्ववत झालं आणि माझा 6वा अध्याय वाचून झाला. त्यानंतर माझी सगळी पोथी पटापट वाचून झाली. कुठलाही त्रास झाला नाही आणि त्यानंतर मग जयूदादा आले. पुजारी आले. पुजारी नाही आले. पुजाऱ्यांची गाय वारली होती त्या दिवशी. ते नाही आले. पण जयूदादा आले आणि त्यांनी विचारलं, "कसं झालं?" तर मी त्यांना सांगितलं, की असं-असं झालं. तर ते म्हणाले, की "तुम्हाला सावली दिसली का?" तर मी म्हटलं, की "हो." तर म्हणे, "काल मी तुम्हाला 4 वेळा सांगायचा प्रयत्न केला, की इथे राहू नका. इथे अशी सावली दिसते, पण तुम्ही काही ऐकायलाच तयार नाही." आणि खरं सांगते त्यांनी सांगितलेलं मला आठवतच नाही. एकदाही ते असं बोलले असतील असं मला आठवत नाही. हा विषय झाला. आम्ही तिथनं पुढे निघालो. पण त्यानंतर मी नाना महाराजांचे नातू, माझे गुरु बाबा महाराज तराणेकर, त्यांना मी विचारलं, की "असं का? इतक्या पवित्र ठिकाणी असं का होतं?" तर त्यांनी मला उलट एक प्रश्न विचारला. ते मला म्हणाले ते मला म्हणाले, की "तू दत्तस्थानांना भेटी दिल्या नाहीयेस का?" तर मी म्हटलं, की "नाही, का हो?" तर म्हणले, की "अशा ठिकाणी अशा शक्तींना बांधून ठेवलं जातं. मला सांग, हे मंदिर कोणी बांधलंय?" तर मी सांगितलं, की हे मंदिर सीताराम महाराजांनी म्हणजे टेंबेस्वामी महाराजांचे लहान भाऊ त्यांनी बांधलेलं मंदिर आहे. म्हणले, "सांग बरं या मंदिरात मंदिर बांधल्यानंतर किती वेळा टेंबेस्वामी महाराज गेलेत?" मी म्हटलं, "मला नाही माहिती." तर म्हणले, "एकदाही गेले नाहीत." या मंदिराची निर्मिती ही काही गूढ शक्तींना, ज्यांना लवकर मोक्ष नाही, ज्यांना अनेक काळापर्यंत भोग भोगायचे आहेत, अशा अशा लोकांना बांधून ठेवण्यासाठी केली जाते. बांधायचं म्हणजे कसं? जसं आपण कुत्र्याला चेननी बांधून ठेवतो, त्या पद्धतीने या शक्तींना गुरु महाराजांच्या पायांना बांधून ठेवलं जातं, जेणेकरून ही शक्ती आजूबाजूच्या लोकांना त्रास देणार नाही आणि एका विशिष्ट परिसरामध्ये ती राहील. या मंदिरामध्ये अनेक वर्षांपासून दत्त जयंतीचे कार्यक्रम होतात. त्यानंतर आता गेल्या 7 ते 8 वर्षात, 10 वर्षात म्हणूया, अ,
अनेक यज्ञ झाले आणि आता बहुधा अ, अनेक साधकांनी तिथे जाऊन साधना केली आणि त्यानंतर असे अनुभव येणं कमी झाल्याचं मी ऐकलं. त्याआधीचं मला फारसं माहीत नाही, पण असे अनुभव येतात हे सुद्धा ऐकलं होतं. हे मला नवीन कळलं, की अ, अशा कारणांसाठी दत्तस्थानं ही गूढ असतात. आता 6व्या अध्यायाची गंमत सांगते. मला बाबा महाराज म्हणाले, की 6व्या अध्यायानंतर सगळं शांत झालं असेल. मी म्हटलं, "हो, तुम्हाला कसं कळलं?" तर 6व्या अध्यायामध्ये नाना महाराज तराणेकरांच्या अ, एक गोष्ट अशी येते त्यांच्या आयुष्यातली. सिनोर नावाच्या गावी नर्मदा परिक्रमी असताना सिनोर अनसूया नावाच्या गावी अनसूया मंदिरात नर्मदेच्या किनारी नाना महाराज परिक्रमेत असताना अ, राहिलेले होते. गुजरातमध्ये अनसूया हे ठिकाण आहे आणि तिथे ते स्थान सुद्धा शापित होतं. ब्रह्मसंबंधाने शापित असलेलं स्थान होतं आणि तिथे एक ब्रह्मसंबंध राहत असे आणि तो तिथे असलेल्या राहण्यासाठी येणाऱ्या परिक्रमावासींना खाऊन टाकत असे. मात्र नाना महाराज तिथे गेले. नाना महाराज फार मोठे साधक होते. नाना महाराज तिथे गेले आणि अ, हा जो ब्रह्मसंबंध होता, हा नाना महाराजांना त्रास देऊ शकला नाही. अगदी हरला, थकला, पण नाना महाराज आपल्या आसनावरनं हलले सुद्धा नाहीत. त्यानंतर तो ब्रह्मसंबंध नाना महाराजांना म्हणाला, की "कोण आहात तुम्ही? जर तुम्ही मी इतक्या सगळ्यांना मारतो आणि तुमचं मी थोडंसंही वाकडं करू शकत नाहीये, तर मग आता तुम्ही मला मुक्ती द्या." असं म्हटल्यानंतर नाना महाराजांनी मंत्रजप केलेला अंगारा, विभूती ही त्या ब्रह्मसंबंधाला दिली. त्याला सांगितलं, की "ही सगळी आपल्या अंगाला फास आणि नर्मदेत जाऊन बुडी मार." त्याने नर्मदेत जाऊन बुडी मारली. त्यावेळेला विजा कडाडल्यासारखा आवाज आला आणि तो ब्रह्मसंबंध मुक्त झाला. ही कथा बाबा महाराजांनी मला सांगितलं, की जिथे कुठे तुम्हाला अशा शक्तींचा अ, भास होत असेल किंवा इथे अशी शक्ती आहे, हे जाणवत असेल किंवा कुठेही पारायण करायचं असेल, तर हा अध्याय आधी वाचायचा आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची. म्हणजे या शक्ती आपल्याला त्रास देत नाही. माझे सद्गुरू पाठीशी आहेत, हे त्यांनी मला 2 वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितलं. एक, त्या ज्या कुठल्या शक्ती होती, काय होतं ते मला नाही सांगता येणार. पण त्याच्यापासून माझं संरक्षण आणि दुसरं, मी त्यांना सगळीकडे शोधलं आणि ते होते मात्र माझ्या पाठीशी. त्यामुळे मला असं खूप सांगावसं वाटतं, की आपल्यापैकी अनेक लोकं असे असतात, ते म्हणतात, की आम्हाला गुरु नाहीत. असं नाही, ते आपल्याला दिसत नाही. आपल्याला गुरु नाही असं होऊच शकत नाही. आपले गुरु कायम आहेत. ते आपल्याला दिसत नाही. वेळ पडते, प्रसंग येतात, त्यातनं आपण वाचतो. त्यातनं आपली सुटका होते संकटातनं. याचा अर्थ आपले गुरु आपल्या पाठीशी आहेत. हा एक खूप वेगळा अनुभव होता. 9:15 झालेत. कविताताई आपण काय करायचंय? थांबायचंय प्रश्न उत्तरांसाठी का काय करायचंय? हो, हो ताई, चालेल. थांबूया आपण या नाही अनुभवावरती. येतंय कारण आवाज ह्या मला. अनुभवावरून मला असं वाटतं, म्हणजे माझा आवाज येतो? आता यायला लागला. थोडा ब्रेक होत येतोय होता. आता? हो. 1 मिनिट हां. येतोय माझा? हां, ओके. म्हणजे मलाच आता धड-धड करत होतं तुमचा अनुभव ऐकताना खरं तर. आणि असं वाटत होतं, की बापरे! म्हणजे खूप आश्चर्यकारक होतं हे. आणि म्हणजे खूपच मग आता मला शब्द सुचत नाहीयेत काय बोलावं ते. आणि म्हणून मला असं वाटतं, की आता प्रश्न उत्तरं खरं मिळाली तर त्यांच्याही मनात बरेचसे प्रश्न सांगूया त्यांना प्रश्न विचारायला. तर ज्यांना प्रश्न अगदी, विचारायचे अगदी. असतील त्यांनी प्रश्न विचारू शकता. आणि ताई तुम्हाला मला फक्त एक आठवण करून द्यायची आपण मागच्या वेळेस बोलल्याप्रमाणे तुम्ही जसं म्हणालात, की तुम्ही ती आम्हाला मूर्तीचं दर्शन घडवणार आहात अरे बाबाजींनी हो! तुम्हाला दिलं. मी आज खाली गेले ना क्लिनिकमधनं, की लगेच मी फोटो टाकते ग्रुपवर. माझ्या हो, लक्षातच चालेल, नाही चालेल, राहिलं. चालेल. नाही हरकत नाही. नाहीतर पुढच्या सोमवारी तुम्ही दाखवा तसं काही नाही. मी तुम्हाला रविवारी एकदा आठवण करून देईन. नाही, मी ग्रुपवरती टाकते कारण अदरवाईज मला सगळा फोन घेऊन देवघरात जायला लागेल, लाईव्ह दाखवायचं असेल तर. हां, हां. मग आपल्याला थोडासा 5 चालेल. मिनिटं वेळ त्याच्यासाठी काढावा लागेल. तर त्यालाही हरकत काहीच नाही. घरच आहे आपलं, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. हां, हां. अदरवाईज मी ग्रुपवर पण टाकू शकते, कसंही तुम्ही म्हणाल तसं.
हो चालेल, ग्रुपवरती टाकलात फोटो तरी पण चालेल, काही हरकत नाही. आता मी सगळ्यांना विनंती करते, आपण खूप म्हणजे भारावून गेलेलो आहे आता खरं तर. पण कुणाला काही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही विचारू शकता. तुमचा हँड रेज करा, म्हणजे मग तुम्हाला प्रश्न विचारता येतील. कोणाला विचारायचा का प्रश्न? माझा आवाज कविताताई, मागच्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये मी वाचलं की आम्हाला हँड रेस करता येत नाहीये, तर हँड रेस कसा करायचा ते पण एकदा तुम्ही सांगा. ओके. हो, 1 मिनिट. कारण मागे मी मेसेजेस वाचले की आम्हाला हँड रेजच नाही करता आला. आम्हाला विचारायचे होते प्रश्न, पण हँड रेज करता नाही आला असं मी मेसेजेस वाचलेत जरा. ओके, ओके. सांगते. हं. तुम्हाला जर हँड रेज करायचं असेल ना, तर तुम्ही तुमचं नाव शोधा या लिस्टमध्ये. तुमच्या नावावरती तुम्ही क्लिक करा. नावावरती क्लिक केल्यावरती 3 ऑप्शन दिसतायत आपल्याला समोर. रेज हँड दिसतोय, रिनेम दिसतोय, स्पॉटलाइट दिसतोय. त्यातला रेज हँड हा जो ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आता मी माझ्या नावावरती क्लिक केलंय आणि रेज हँड या ऑप्शनवरती क्लिक केलंय. असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नावासमोर हँड दिसेल बघा. तर असं तुम्ही रेज हँड करू शकता. परत एकदा सांगते, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल, तर तुम्ही हँड रेज करा तुमचा. आता आलंय कुणाला तरी. 1 मिनिट मी माझा करते. त्यांना अनम्यूट केलं तरी चालेल होस्टने. डॉक्टर अनुपमाताई टाकळीकर त्यांचा हँड हां. रेज आलेला आहे. हो, आलेलं आहे. एकच मिनिट. हां, ताई बोलू शकता तुम्ही. हा, नर्मदे हर. नर्मदे हर, बोला. हा, सुरुचिताई नाईक, तुम्ही खूप छान अनुभव तुमचे सांगताय. तुमचं पुस्तक आहे आमच्याकडे, म्हणजे आम्ही आधीच ते गेल्या वर्षीच विकत घेतलं होतं. तर ते मी पूर्ण वाचून काढलं. जेव्हा आम्ही हे तुमचे अनुभव ऐकायला सुरुवात केली, तर मी ते 7 दिवस लागले मला ते पुस्तक वाचायला. तर मी पीडीएफ आहे रायचूरहून का तुमच्याकडे? पीडीएफ आहे की नाही नाही, पुस्तक आहे प्रॉपर? आम्ही हार्ड कॉपीच विकत घेतली त्या पुस्तकाची. आम्ही अच्छा. ऑनलाईन ते पुस्तक विकत घेतलं होतं. तर नाही, 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 शक्यच नाही. कारण नाही नाही, हे पुस्तक नाही नाही, आम्ही तुमच्याकडूनच ते पुस्तक विकत घेतलंय. हा हा, हेच माझ्याकडनंच ते पुस्तक आहे. पुस्तक आहे. हा, तर ते पुस्तक माझ्या मिस्टरांनी तुमच्याकडून मागवलं होतं. तर मी रायचूर वरून बोलतीये. हा अच्छा. हा. येस, 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 येस. बरोबर, बरोबर. हा. खूप उशिरा पोहोचलं होतं पुस्तक. आठवलं, हो आठवलं. हो हो, डॉक्टर टाकळीकर. तर राईट, मला राईट. ना, राजू दादा, राजू दादा. हां, हां. हा बरोबर आहे. तर मला ना ते उत्तर वाहिनी याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती, परिक्रमेबद्दल. अच्छा. उत्तरवाहिनी हा चैत्रात असते परिक्रमा हा आणि 2 ठिकाणी असते, तिलकवाडा आणि मंडला. हां. तर हा जास्त गुजरातमधली तिलकवाडाची जास्त फेमस आहे कारण थोडीशी मध्यवर्ती ती पडते. अ, साधारण ती असते जाऊन येऊन करतात किंवा सिंगल वे करतात. दोन्ही पद्धती आहेत करण्याच्या. 42 किलोमीटरची असते. सगळ्या प्रकारची सुविधा असते तिथे. फक्त चैत्र असल्यामुळे ऊन प्रचंड असतं आणि सगळा रस्ता हा वाळूच्या म्हणजे मैयाच्या किनाऱ्यानी असल्यामुळे बऱ्यापैकी वाळूतून असतो. तर तशी ती करायला थोडी कठीण आहे. कठीण म्हणजे उन्हामुळे. 42 किलोमीटर चालणं हा भाग नाहीये. ऊन प्रचंड हा. असतं चैत्रात असल्यामुळे. तर तिथे अच्छा. आपल्याला वासनला विष्णुगिरी महाराज राहतात आणि तिलकवाड्याला आत्ता माझ्याकडे नंबर नाहीये, पण नंबर मिळू शकेल आहे. वासुदेव कुटीर आहे, तिथे सुद्धा याची सगळी माहिती आणि हे मिळतं. अच्छा, ठीक आहे. गर्दी प्रचंड असते. तुम्हाला आधीपासनं थोडंसं बघून त्यांना फोन करून बुकिंग करावं लागेल. बुकिंगचे असे फार पैसे म्हणून नाहीत. आपल्याला जे द्यायचं असेल ते असतं. पण तिथे सुविधा करता आली पाहिजे म्हणून बुकिंग करणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सांगाल राजू दादांना. आमच्या खूप गप्पा होतात मध्ये-मध्ये. हो हो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर ताई. आता पुढचं कोणाचे मी ओपन करते त्यांना. ताईंचा आहे हात आलेला. करते. हां.
हा. नंदाताई तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही फक्त ओके करा म्हणजे तुम्ही अनम्यूट व्हाल. नाही होते. नंदाताई तुमच्या स्क्रीन झाल्या झाल्या. नर्मदे हर ताई. नर्मदे हर नंदाताई बोला. ताई मला खूप आनंद होतोय. खूप वर्षाची प्रतीक्षा माझी आता पूर्ण होणार. मी ठरवलंय नोव्हेंबर मध्ये परिक्रमाला जाणार आहे. वा 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 जरूर जरूर ओंकारेश्वरला परिक्रमा उचला. हो तिथे जाणार आहे. मी एकटीच जाणार. का तिथे सोबत भेटतील ना भरपूर? थोडासा ब्रेक होतोय आवाज. भेट होईल, आपली भेट होईल. कार्तिक द्वादशीला मी ओंकारेश्वरलाच असते, त्यामुळे आपली नक्की भेट होईल. करा. आणि आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की मी ऐकलं की महिलांसाठी आपण समजा आता आंघोळ करतो, केस धुतो, तर तिथं काही शॅम्पू वगैरे वापरायचा असतो किंवा नसतो किंवा साबण वगैरे असं ते मला ते नाही. मग 4 महिने आपल्याला दोन गोष्टींची अत्यंत काळजी घ्यायची आहे. एक, आपण परिक्रमा करतोय त्यावेळेला आपलं आयुष्य. आवाज येतोय का कविताताई? आवाज येतोय हो. माझा? हो येतोय. हा. तर नंदाताई, दोन गोष्टींची आपल्याला अत्यंत काळजी घ्यायची असते. ती एक, की आपण कुठल्याही प्रकारचं सौंदर्य प्रसाधन वापरत नाही परिक्रमेत, कारण त्यावेळेला आपण आपलं आयुष्य हे एक संन्यस्त आयुष्य, साधकाचं आयुष्य असतं. साधकाला साधनेशिवाय बाकी शृंगार किंवा या गोष्टी वर्ज्य असतात. त्याच्या साधक वृत्तीसाठी, वर्ज्य म्हणजे असा नियम नाहीये, पण ती वृत्ती, आपलं लक्ष हे बाकीच्या गोष्टींपेक्षा साधनेत लागावं, यासाठी आपल्याला शृंगार किंवा इतर सगळ्या गोष्टी वर्ज्य आहेत. त्यामुळे तसंही आपण शॅम्पू किंवा साबण वापरत नाही. गंमत सांगायची म्हणजे नर्मदा मैयाची माती, ती माती अशी हातात घेऊन साबणासारखी अंगाला लावली. अत्यंत उत्तम पद्धतीने अंग काय, कपडे सुद्धा अत्यंत छान स्वच्छ निघतात. साबणाची आवश्यकता लागत नाही. हा एक भाग. आणि दुसरं, आता ज्या मैयाची आपण पूजा करतो त्या मैयाला हे साबण आणि केमिकल्स आताच्या पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते वापरणं अयोग्य आहे. त्यामुळे ते नाही वापरायचं. धन्यवाद ताई. हाच मला प्रश्न होता, तो आज तुम्ही मला सोडवला. मी आता आनंदाने परिक्रमा करेन आणि तुमच्या सगळ्यांची ग्रुपची इच्छा, सदिच्छा माझ्या पाठीशी राहो की माझी परिक्रमा नर्मदा मैयाने पूर्ण करून घ्यावं. वा वा, नक्की होईल, नक्की होईल. नर्मदे नर्मदे हर. विजयाताईंचा हात आहे वर. करते ताई त्यांना अनम्यूट, 1 मिनिट. हो. नर्मदे हर ताई. नर्मदे हर. मी श्रेया. ऍक्च्युली हँड रेज करता येत नाहीये, पण मी अनम्यूट आहे, तर मी विचारला प्रश्न तर चालेल का? चालेल चालेल, विचारा. ओके. ताई, मी चितळे मैयांच्या व्हिडिओमध्ये पण ऐकलं होतं की परिक्रमेतून आपण संगमाकडे जातो, तेव्हा समुद्राला भरती आल्यानंतरच आपल्याला पुढील परिक्रमा सुरू करता येते. तर भरती आल्यावरच आपण का जायचं? आणि दुसरा असा एक प्रश्न होता की समुद्र पंचक्रोशी परिक्रमा म्हणजे काय? ठीक आहे ना. तर भरती आल्यावर जाण्याचं कारण असं की त्यावेळेला आपण ऍक्च्युअली समुद्रात जातच नाही. आपण नर्मदा मैया आणि समुद्र हे एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. कारण नर्मदा मैया म्हणजे एरवी आपण समुद्राला सरितापती किंवा प्रियकर प्रेयसीच्या ह्या देतो, कारण आपल्याला ते पती पत्नी आहेत असं वाटतं. पण नर्मदा मैया समुद्रांच्या पत्नी नाहीत. किंबहुना समुद्र हे ब्राह्मण देव नर्मदा मैयाच्या पायाशी त्यांचे
पाय धुवत असतात. आता अशा वेळेला गंमत अशी हे पर्सनल प्रॉब्लेम मी हे बोलायला झालं. पण अशा वेळेला गोष्ट अशी होते काय होतंय? बरं. तर अशा वेळेला गोष्ट अशी असते, की आपण समुद्राच्या आत जात नाही. आपण मैया आणि समुद्र भेटतात त्या बरोबर रेषेवर असतो आणि त्यावेळेला जर ओहोटी असेल, तर आपली नाव ही समुद्राच्या आत ओढल्या जाईल. त्यामुळे आपल्याला भरतीमध्येच यायचंय, जेणेकरून आपण समुद्रात प्रवेश करणारच नाही आहोत. आपण मैयाच्याच ठिकाणी आहे. आता समुद्र पंचक्रोशी म्हणजे काय? तर त्या पंचक्रोशीच्या नर्मदा किनाऱ्यानीच समुद्राचा जो भाग आहे, म्हणजे ज्यावेळेला जशी ही रांग मी तुम्हाला सांगितली, की एक लाईन आहे जिथे नर्मदा मैया आणि समुद्र आहेत. तर समुद्राचं पाणी आणि नर्मदेचं पाणी जिथे एकत्र येतंय, असा तो पंचक्रोशीचा एरिया आहे. तिथून पुढे पुन्हा नर्मदा परिक्रमा सुरू होते आहे आणि तो जो भाग आहे जिथे समुद्राचं पाणी आहे, त्या भागाला पंचक्रोशी असं म्हणतात. ठीक आहे ताई. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. ताई मला एक विचारायचं, नर्मदा परिक्रमा करताना पूर्ण परिक्रमाच्या वेळेस पायीच चालणं आवश्यक, कुठे गाडीची वगैरे व्यवस्था नसते का? नर्मदा परिक्रमेचे 2 मुख्य भाग आहेत. ते असे आहेत, की खरं पाहता कुठलीही प्रदक्षिणा ही पायी असते, कारण त्याचा अर्थच प्रदक्षिणा, जी पायापायानी, पावलापावलानी केली जाते, त्याला प्रदक्षिणा म्हणतात. हां. आता बरोबर. ज्यावेळेला आपण पायी परिक्रमा करायचं ठरवतो, तर संकल्प घेतो आणि आपण पायी परिक्रमा करायला लागतो. पण असं असं काही नाहीये, की तुम्ही पायी परिक्रमेत आहात, तर तुम्ही गाडीत बसू शकत नाही. हे अर्थात आताच्या आपल्या परिस्थितीनुसार हे आहे. असा काही नियम तर खूप आहेत. शास्त्रोक्त नियम प्रचंड आहेत. शास्त्रोक्त नियमाप्रमाणे आपण कोणीच परिक्रमा तशी त्या शास्त्रात लिहिल्याप्रमाणे कोणीच करत नाही. मी तर अजिबात केली नाही, कारण 3 वर्ष 3 महिने 13 दिवस ते पहिल्यांदा शास्त्रात लिहिलेलं आहे. त्यानंतर स्वयंपाक करू म्हणजे दुसऱ्यांच्या हातचं खाऊ नये, स्वयंपाकच करावा, असे अनेक नियम शास्त्राप्रमाणे पाहिले तर आहेत. पण ते आपण आजच्या परिस्थितीत पूर्ण पाळू शकत नाही. त्यामुळे जर पायी परिक्रमेत आपण आहात आणि आपली तब्येत बिघडली किंवा आपल्याला काही त्रास झाला, तर आपण आजकाल वाहनांचा उपयोग करू शकतो आणि आपल्याला जर असं वाटत असेल, की आपण पायी चालूच शकत नाहीये किंवा आपल्याला अजिबात वेळ नाही आहे, तर आपल्याकडे संपूर्ण बस परिक्रमा, संपूर्ण गाडी परिक्रमा असे सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत. कारण आज कलियुगामध्ये शास्त्रापेक्षा किंवा नियमांपेक्षा श्रद्धेला जास्त महत्त्व आहे आणि ती श्रद्धा जर आपली असेल, तर आपल्याला ते तसे अनुभव पण येतात आणि तशी आपली इच्छापूर्ती म्हणा, तशी आपल्यावरती होणारा कृपाप्रसाद म्हणा, तो सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. कारण आजच्या युगामध्ये नियमांपेक्षा श्रद्धा असणं हे जास्त गरजेचं आणि जास्त महत्वाचं आहे. नाही, तब्येतीकडे पाहून तब्येत आता एवढी साथ देऊ शकत नाही, त्याच्यामुळे करू गाडीत शकतो. बसणं काही हरकत हो, नाही ना. हो. काहीच हरकत नाही. तेच विचारायचं, की परिक्रमा म्हणले तर पायीच चालणं आवश्यक, गाडीत नाही बसायचं. ते आपला निर्धार असतो समजा. हां, तो आपला निर्धार असतो. पण झालाच तास तर बसावंच लागेल ना, उपाय नाहीये दुसरा आपल्याकडे. ठीक आहे. हे एवढंच विचारायचं होतं. मला जायचंय आता दिवाळी नंतर, त्याच्यामध्ये अच्छा. विचारायचं. ठीक आहे, नमस्ते. पण जाताना हे ठरवून ठेवायचं, की शक्य तितकं मी पायी करेन. पायी चालायचं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. हं. हर हर नर्मदे, जय नर्मदे. नर्मदे बोलू शकतो का? हँड रेज करायला येत नाही. मी 2 हात देवयानी ताई आहेत. बोला ना देवयानी ताई. नर्मदे हर. माझा प्रश्न साधा आहे. तुम्ही आता आजकाल आरोचं पाणी आपण घरी वगैरे पितो, मग तुम्ही तिथे पाण्याचं कसं करत होते, की म्हणजे नर्मदा मैयाचं पाणी हे हा अतिशय शुद्ध आणि आपल्याकडे असलेल्या सगळ्या पाण्यांपेक्षा न्यूट्रिएंट रिच आहे, बरं का. त्याच्यामुळे आम्ही तर नर्मदेचंच पाणी प्यायचो. काही दुसरा पर्याय नाही, दुसरा उपाय नाही. आणि तिथे नर्मदा खंडामध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, मैया दूध पिलावत है. या म्हणीचा अर्थ असा आहे, की जेवढे न्यूट्रिएंट्स
दुधात आहेत. दुधाला आपण काय म्हणतो? पूर्णान्न म्हणतो दुधाला आपण. पूर्ण अन्न. एका लहान बाळाचं पोषण, संपूर्ण पोषण हे फक्त दुधावर होतं. त्या दुधामध्ये जेवढी ताकद आहे, तेवढी संपूर्ण ताकद नर्मदा मैयाच्या पाण्यात आहे. हे शास्त्रांनी शुद्ध केलेलं आहे. त्यामुळे बिनधास्त डोळे बंद करून नर्मदा मैयाचं पाणी प्यावं. हां, शहरांमध्ये कमी भाग लागतो शहराचा, पण तिथे आपल्या मूर्खपणामुळे, आपल्या अव्यवस्थित वागण्यामुळे मैयाचं पाणी जे आहे ते दूषित झालेलं आहे. अशा ठिकाणी आपल्याला हापशी किंवा नळ याचं पाणी प्यायला लागतं. बाकी गावांमध्ये वगैरे आपण बिनधास्त मैयाचं पाणी प्यायलाच पाहिजे. हा बरं, तेच कारण एवढा मोठा म्हणजे एवढा मोठं चालणं आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचं असं म्हणजे असं काही नसतं, बाटल्या वगैरे तर शक्यच नाही. तर नाही, तेच हा तेच. धन्यवाद ताई. नर्मदे हर. नर्मदे हर. वसुधा राजोपाध्याय आहेत, त्यांनी हात वर, हा. हा त्या बोलतील आता. हो, नर्मदे हर ताई. नर्मदे हर. पायी परिक्रमा करायची असेल तर साधारण कधी चालू करावी आणि किती महिने लागतात? आजचा पहिलाच सेशन मी अटेंड करतेय तुमचा. बर बर बर. पायी परिक्रमा जसं मी आता सांगितलं की 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची आपल्याला वेळ असेल तर ती सगळ्यात उत्तम. कारण त्या परिक्रमेमध्ये ठिकाणांप्रमाणे निवास, एखाद्या ठिकाणी किती दिवस थांबायला पाहिजे असा निवास ठरलेला असतो. पण मी जी परिक्रमा केली ती मी 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची केली नाही. मला साधारण 5.5 ते पावणे 6 महिने लागले परिक्रमा करायला. आणि आपण ही परिक्रमा कार्तिक द्वादशी पासून सुरू करतो. म्हणजे देव उठणी एकादशी त्याचा दुसरा दिवस द्वादशी. हां. आणि तेव्हापासून मग साधारण आपल्या चालण्यावर, म्हणजे जे अगदी फास्ट चालत असतील किंवा ज्यांना स्थानांप्रती फारसं हे नसेल की नाही बुवा आम्हाला परिक्रमा करून घरी जायचंय, स्थान मी नंतर बघेन गाडीने येऊन किंवा काइंड ऑफ. तर कमीत कमी 3 महिने लागतात. आणि माझ्यासारखं, तरी मला शेवटी घाई झाली, पण अगदी छान व्यवस्थित आणि चातुर्मास न करता आणि घाई न करता जर आपल्याला परिक्रमा करायची असेल तर 7 महिने आपल्याला कमीत कमी पाहिजेत. अच्छा, ठीक. थँक्यू. नर्मदे हर. नर्मदे हर. हॅलो, आवाज येतोय का? हो, कोण बोलतंय? मी चिन्मय कराडवरून बोलतोय. चिन्मय डाके. हा, मध्ये हर हर ताई. तर नर्मदे हर. माझा प्रश्न असा आहे की मी युट्यूबवर नर्मदा परिक्रमेचे व्हिडिओ पाहत असताना मी असे ऐकले होते की अश्वत्थामाचे आपल्याला दर्शन घडते. तर तुम्हाला तसा काही अनुभव आलाय का? हो, तसा अनुभव पण आला. आणि मला वाटतं आपण मागच्या भागात कविताताई मागच्या भागात घेतला होता का अश्वत्थाम्याचा अनुभव आपण? नाही, अश्वत्थामाचा नव्हता घेतला ताई. अच्छा, म्हणजे तो राहिलाय अनुभव. नाही घेतला, हो नाही हो. घेतला. हां. तर मग चिन्मय, आपण पुढच्या भागामध्ये मी लिहून ठेवते. आपण पुढच्या भागामध्ये अश्वत्थामा दर्शनाचा अनुभव आपण घेऊया. ओके, थँक्यू. नर्मदे नर्मदे हर. ताई तुम्ही चिन्मयला व्हिडिओ कॉल ऑन करायला सांगायला पाहिजे होता. किती छोटा आहे ते लक्षात येते आपल्या. आणि इतक्या लहानपणी मला तू ना सगळी आता काही सेशन. काही दिवसांपूर्वी फोन आला होता. मला दादाचं नाव आठवत नाही. चिन्मय, आपलं बोलणं झालंय का बेटा? नाही. हां. मला मागे एका 11वीतल्या मुलाचा फोन आला होता आणि मला इतका आनंद झाला की या पिढीला सुद्धा नर्मदा परिक्रमेची ओढ लागते. आणि चिन्मय, खरंच एकदा व्हिडिओ ऑन करून आपण कविताताई जरा चिन्मयला बघूयात ना, छान वाटेल. हो, नक्की ताई. चिन्मय व्हिडिओ ऑन कर रे तुझा. आणि बोल तू, म्हणजे तू दिसशील त्यांना. नमस्कार. मला का दिसत नाही? हां, दिसला. वा. किती छान, किती छान. चिन्मय, तुझं छान पूर्ण नाव सांग. आणि बाजूला आई बाबा पण बसलेले दिसतात आहेत. वा. नर्मदे हर त्यांनाही. नर्मदे हर. माझे नाव चिन्मय मनोज डाके. मी कराडवरून बोलतोय. 8वी मध्ये शिकतो मी. कितवीत बेटा?
8वी. 8वीत? अरे वा वा, खूपच छान, खूपच छान. चिन्मयच्या आई वडिलांचं अभिनंदन. फार चांगल्या मार्गावर चिन्मय आहे. चिन्मयचे तुम्हा लोकांचे संस्कार निश्चितपणे चिन्मयच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आई बाबा दिसतायत, ताई आजी कोण कोण दिसतंय. किती छान वाटतंय बघून. खूप 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 अभिनंदन तुमचं की चिन्मय खूप चांगल्या वातावरणात वाढतोय. आपल्या देशाला अशा मुलांची फार फार आवश्यकता आहे. नर्मदे हर. ही माझी आई, नर्मदे हर. नर्मदे हर. माझी आजी, नर्मदे हर. आणि ते माझे आजोबा खुर्चीवर बसले आहेत ते. खुर्चीवर बसलेले आजोबा. आणि तुझ्या मागे कोण बसले? ती माझ्या आईची आई. दोघी आज्या सोबत आहेत म्हटल्यावरती मग काय प्रश्न आहे? दोन ताई आज्या 3 आहेत, पिढ्या. आजोबा आहेत. ताई तुमचं ऐकण्यासाठी 3 पिढ्या बसल्यात एकत्र. वा वा वा. नाही, आणि गंमत म्हणजे किती छान संस्कारात चिन्मय वाढतोय. आजी आजोबांच्या गोष्टी ऐकू नये नक्कीच लहानपणापासनं. किती छान. आणि चिन्मयची आई पण 2 आज्या, 1 आजोबा सगळ्यांना छान धरून चालते. म्हणजे खूपच खूपच छान वातावरण आहे घरातलं. खूप आनंद झाला. बाबाही असतात माझे. बाबा मुंबईला गेले. हो. ते माझ्या लक्षात आलं की कुठेतरी कामाला असतील, कारण घरातले सगळे आणि फक्तच बाबा दिसत नाही, म्हणजे नक्कीच ते कुठेतरी बिझी आहेत. खूप छान बेटा, खूप छान. खूप खूप आशीर्वाद चिन्मय. खूप मोठा हो, खूप शिक, खूप छान. सगळे आई वडील, आजी आजोबा सगळ्यांना आनंदात ठेव. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असो. अगदी आहे बेटा. नर्मदा मैया खूप 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 सुखी ठेव. इथूनच नमस्कार करतो. आशीर्वाद. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. ताई बोला. ताई पुढच्या ताई आहे. नाव पुढचे सांगा काही तुमचं. प्रश्न? हा, आहेत एक जण अनम्यूट झालेलं आहे. हा, नाही तेच होते वाटतं ताई. अच्छा. हा, आता झालेत बहुधा प्रश्न सगळ्यांचे. खूप छान वाटलं ताई, एकदम छान. म्हणजे तुमचा तो अनुभव ऐकताना, खरं तर आता मी टूर वरती आहे पिठापूरच्या, आणि सगळी रेंज अच्छा. जात होती, पण म्हणजे म्हणतात ना, प्राण कानात गोळा होणे, तसा प्रकार मला मगाशी झाला होता पूर्ण अनुभव हो, ऐकताना. हो. त्याच्यामुळं खूप छान वाटलं, अगदी सुंदर. अ, ते आणि आपल्या कविता ताई ग्रुपवरती पण तुम्हाला कोणीतरी सांगते, टाकले ताई की तुमचा हनुमान चालीसा. हो, हनुमान चालिसाचा अनुभव ना, तो पण आपण घेऊया हा, पुढच्या बोला ना. भागामध्ये. हा, हा जो अनुभव आहे ना खर्रा घाटाचा, हा आता आपण बोलतो ते वेगळं, आणि म्हणजे बोलताना थोडीशी वेळेची लिमिट असते, पण लिहिताना नसते. तर तो जो लिहिल्या गेलाय तो लोकांना इतका आवडतोय की ते म्हणतात आहे की आमच्या डोळ्यासमोर असंच्या असं चित्र उभं राहिलंय. बोलताना फरक पडतो, वाचताना थोडा फरक पडतो. तर तो जरूर म्हणजे तो जरूर वाचावा. फार आवडेल वाचायला लोकांना हो, अगदी. नक्की नक्की. म्हणजे मी तुम्हाला हेच म्हणजे म्हणणारच होते आता, की मला खूप जणांचे मेसेज पर्सनल, काहींना पुस्तक पाहिजे, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मागून आम्हाला द्या. म्हणलं चालेल, तुम्ही फक्त नाव. तर किरण सरांनी तुम्हाला 10 अगदी पुस्तकं चालेल. सांगितली, तर 10च्या 10 हो, आता हो, मला हो. वाटतं आमचीच मागणी वाढणार आहे आता. अगदी, अगदी. नाही, मला मागे दादांचा फोन आला होता, किरण दादांचा. तर पाठव. मीच त्यांना निरोप पाठवायला विसरली आहे, पण मी आता उद्या पाठवते. हो, चालेल चालेल, काही हरकत नाही. 4-5 लोकांना आणि मी तर पुस्तकं आज सगळ्यांना पाठवली असं पण आपण. हो आपण ना. आज 4-5 हा, लोकांना हो पाठवली पण पुस्तकं. ओके ओके. कारण बरेचसे जण आता जॉईन होतात परत नवीन. ते परत टाकणार आहे मी आज पुस्तकाचं पण. आणि मला सगळ्या श्रोत्यांना पण हे आवर्जून सांगायचंय की आपल्याकडे फक्त 4 सोमवार आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे 1 तास साधारण वेळ असतो. ह्याच्यामध्ये किती आणि काय सांगणार ताई, पण पुस्तक जर आपण वाचायला घेतलं तर आपल्याला अनेक अनुभव ऐकायची ती पर्वणी आहे खूप मोठी. आणि असं पुस्तक आहे की आपल्या आयुष्यभर संग्रही असलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की सगळ्यांनी ते पुस्तक घेतलं पाहिजे, म्हणजे संग्रही असावं असं ते पुस्तक आहे, असं मला वाटायला लागले ताई.
खूप सुंदर. आणि आता मी खरंच वाट बघतो आम्ही सगळे पुढच्या सोमवारची. तर भेटूया. सगळ्यांचे प्रश्न झालेत का आता? चालेल ताई, भेटूया मग आपण पुढच्या सोमवारी सगळेजण. आणि हो, ताई, अगदी. तुम्हाला पुन्हा एकदा खूप धन्यवाद की तुम्ही इतका वेळात वेळ काढून तुम्ही हा सेशन करताय, 3 सेशन. सोपं नाही हे सगळं शेड्यूल तुमचं पाहता. नाही, खूप मैया खूप म्हटलं की धन्यवाद सगळं संपलं तिथे. नर्मदे हर. नर्मदे हर. चालेल.